इथं मारला त्यानं त्याला. इथं हो साहेब, मी इथे आलो तेव्हा बाळशास्त्री ऑलरेडी. अभिमाननं फोन केला होता तुला? हा, नाही. बाळशास्त्रींनी. तू ओळखत होतास याला? तू ओळखत होतास याला? हे काय चाललंय विक्रांत? काय लपवतोस तू माझ्यापासून? नाही, मी काहीच लपवत नाहीये तुमच्यापासून. मग का मारला अभिमान याला? मला खरंच माहित नाही. तो काही बोलायलाच तयार नाही. तू एकटाच आला होतास ना इथं? मग अभिमानला अरेस्ट करण्याची गरज काय पडली होती तुला? हा, मी त्याला अरेस्ट केलंच नाही साहेब. मग इथल्या लोकल पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर आला होता त्याच्या टीम सकट 15 मिनिटात. त्याला काय स्वप्न पडलं होतं माझ्या पोराने इथं मोडदा पाडलाय कोणाचा म्हणून? हा, त्यांना फोन केला होता. मी सुद्धा हे ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय साहेब की तो फोन त्यांना कोणी केला होता. मी जर एकटा असतो तर मी कमीत कमी 100 प्रश्न विचारले असतील मी अभिमानला. पण तो काहीच बोलत नाहीये. डोळ्याची पापणी हलत नाही. त्याच्या विचित्र वागतोय खूप तो. माऊली, माऊली, आपण आपल्या बाळाला भेटायला हवं. असं कसं रे बाळ? जन्माला आला ना तेव्हाच गळा घोटायला हवा होता हरामजाद्याचा. एक दिवस सुखानं जगू दिलं नाही रे त्यानं मला. सतत माऱ्या पोरींची लफडी, सगळं निस्तरलं. पण आज मुडदा पाडला रे त्यानं. आणि तो सुद्धा जिच्याशी लग्न होणार आहे ती. अशी कशी रे अवलाद माझ्या पोटी जन्माला आली? शांत व्हा, शांत व्हा साहेब. आपण बघू आपण निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आपण आपला पोरगा सोडून आणू साहेब. नाही परमेश्वर काका, इतकं सोपं नाही येते. ए विक्रांत, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू अभिमानला अजूनही मित्र मानतोस ना? भाऊ मानतो. मग माझा पोरगा सुटायला हवा. काय, कधी, कसं ते मला काही माहिती नाही. सुटायला हवा तो. सुटेल, नक्की सुटेल. पण त्याआधी साहेब तुम्ही आणि परमेश्वर काका तुम्ही दोघांनी आधी अभिला भेटा प्लीज. मी त्याला असं बघून कम्प्लिटली हादरलोय. असं वाटतं त्यांनी कोणाचा प्राण नाही, त्याचाच प्राण कोणीतरी काढून घेतलाय. तुम्ही आधी त्याला भेटा प्लीज.
प्लीज. आजोबा, असं नका करू आजोबा. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. दूध तरी पिऊन घ्या. स्वतःला दिलेली शिक्षा आहे. कसली शिक्षा आजोबा? जो गुन्हा मी करतोय त्याची शिक्षा. आजोबा, तुम्ही काय बोलताय? कुठला गुन्हा केलाय तुम्ही? जगण्याचा. एवढं होऊनही निर्लज्जपणे श्वास घेतोय, हा माझा गुन्हा. आणि हे कमी पडलं की काय म्हणून माझं हे बेशरम जगणं मी साजरं करायला निघालो होतो. सहस्त्र चंद्र दर्शन. माझ्या लेकरांच्या डोळ्यात स्वप्न बघण्याच्या वयात ज्योत मालवली जाते आणि मी गोडग्यासारखं जगतो. असं नका म्हणू आजोबा. या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आपल्या हातात काय असतं शुभ्रा? जन्माला येणं नसतं, मरण नसतं. कधी कधी प्रश्न पडतो, कुठला आनंद मिळतो विधात्याला हा खेळ खेळून? आपण किती मूर्ख पहा. आशा, उमेद, सकारात्मक दृष्टिकोन असल्या फसव्या शब्दांनी स्वतःचीच फसवणूक करून त्याच्या या खेळात आनंदानं पिदत राहतो. कंटाळा आलाय आता या पिदण्याचा. सारखं आमच्यावरच राज्य. जरा कुठे जिंकतोय असं वाटलं की अचानक कुठलं तरी संकट येतं आणि भोज्या करून जातं. पुन्हा आपण डोळे झाकून आकडे मोजायचे. पुन्हा राज्य, पुन्हा तीच कुतरोड. कशासाठी हे सगळं? श्रीराम. आजोबा, तुम्हीच असं म्हणाल तर मग आम्हाला कोण सावरणार? दुसरं काय म्हणू शुभ्रा? ज्या बापांना आपल्या मुलांच्या अंतयात्रेत चालावं लागतं ते कमनशिबी. एक वेळ हातात निखारा ठेवता येईल, पण आपल्या रक्तामासाच्या गोळ्याला ज्या हातांनी घास भरून वाढवलं
त्यालाच अग्नी द्यायचा? नाही शुभ्रा, आता नाही एवढं बळ राहिलं सहन करण्याचं. नाही जिवंत राहायचं मला. सांग तुझ्या त्या श्रीकृष्णाला, म्हणावं इतके शाप दिलेस, आता एकच वरदान दे, मरण येऊ दे लवकर. आजोबा, नाही पेलवत आता हे श्वासांचं ओझ, नाही पेलवत. श्रीराम, श्रीराम, श्रीराम. मिनिस्टर साहेबांशी बोलणं झालंय, बघूया म्हणालेत. कोण आहे? देव आहे का तो मिनिस्टर? काय करणार आहे तो? अभिमान तोंडच उघडायला तयार नाहीये. दोन मुस्काटात दे त्याच्या. तेही केलं साहेब, लेकरू आहे माझं ते. पण नाही, बरोबर केलंस, तुझा हक्कच आहे तो परमेश्वर. मी विक्रांतकडे केस ट्रान्सफर करून घेतले. रानडे वकिलांशी पण बोललोय, जामीन अर्ज भरलाय. मंगळवारी हिअरिंग होईल. पण बेल होणं कठीण आहे, असंच ना? नाही, विठ्ठलाची कृपा झाली ना तर सगळं काय होईल. काहीही ठीक होणार नाही परमेश्वर, काहीही होणार नाही. चला, मला ना परमेश्वर, मला ना माहित होतं हा पोरगा एक ना एक दिवस मला काळात घेऊन जाणार. लहानपणी एकदा शाळेतून एका पोराचं डोकं फोडून घरी आला होता, तेव्हाच पडवून सरळ केलं असताना तर आज ही पाळी आली नसती. परमेश्वर, गावच्या शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असताना पोरांना एक गोष्ट शिकवायचो मी. दरोडेखोराची आणि त्याच्या आईची. दरोडा टाकला, त्याला फाशीची शिक्षा झाली. जेलरने विचारलं, शेवटची इच्छा काय आहे? तो म्हणाला, आईला भेटायचं आहे. फाशीच्या आधी आले घेऊन आईला. आईचे डोळे डबडबलेले. तिने हात समोर केले, हात धावत गेला, तिच्या मिठीत शिरला आणि कडकडून कानाचा चावा घेतला आणि म्हणाला, म्हातारे, पहिल्यांदा चोरी केली तेव्हा जर शिक्षा दिली असती तर आज माझ्यावर ही पाळी आली नसती. मी गावच्या पोरांना गोष्ट शिकवली, पण स्वतः मात्र काहीच धडा घेतला नाही. नाही साहेब, तसं काही नाहीये. अहो, आई विना पोर ते. तुम्हीच त्याला आईची माया दिलीत, बापाचं प्रेम दिलं. हा, आता जरा थोडा लाडानं बिघडलाय, पण जरा थोडा. अरे, अख्खा मुडदा पाडलाय त्यानं आज. जरा ही
सुनबाई कुठे आहे? सुनबाई कुठे आहे? सुनबाई तशी मला काही कल्पना नाही, पण ती तिच्या बहिणीकडे. सला साधा एक फोन नाही केला अभिमानसाठी तिने. एक काम कर, जरा फोन लाव रे तिला. साहेब 12 वाजत आलेत. आत्ताच्या आत्ता मला बोलायचंय तिच्याशी. फोन लाव तिला, फोन लाव. स्विच ऑफ आहे. श्रीकृष्ण, कसले वेगवेगळे शब्दास तू झाला लवणे म्हणजे झालं. आकड्यांचा संबंध बाळकाकांशी होता. आकडे? कसले आकडे? 369. मी तुला सांगितलं नव्हतं का? अगं त्या गाडीचा नंबर. अगं शुभ्रा, पण त्या गाडीचा नंबर तुला कशासाठी हवा आहे हे नव्हतं सांगितलंस तू मला. प्रिया, ते आकडे मला सतत दिसत होते, सतत मला संकेत देत होते. प्रिया, घड्याळाकडे पाहिलं की 369, कॅलेंडरकडे पाहिलं की 369, पुस्तकाच्या पानावर कुठेही पाहिलं की मला तेच दिसायचं. प्रिया, आम्ही सगळ्यांनी त्या आकड्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. मी, आदिनाथांनी, डॉक्टर सामंतांनी, पण त्या आकड्यांचा खरा अर्थ हा होता. शुभ्रा, बाळकाकाच्या मृत्यूचा या आकड्यांशी काय संबंध असू शकतो? मला माहित नाही, पण नक्कीच संबंध होता. प्रिया, हे बघ शुभ्रा, आपल्या जवळचं माणूस गेलं ना की आपण या अशा गोष्टी रिलेट करतो. बाळकाकाला आजोबांनी सुद्धा सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी, धातूपासून सावध राहा. आणि त्याने बाळकाकाला सुरीने भोसकून. शुभ्रा, आजोबांना एवढं कोलमडून गेलेलं मी कधीच पाहिलं नाही. बाळकाकांच्या मृत्यूचा गूढ उखळण्यासाठी आता मला त्या आकड्यांच्या रहस्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. कसलं गूढ, कसलं रहस्य? तू काय बोलतेस शुभ्रा?